आपल्याला सपोर्ट दिलाय, पण तात्विक स्वरूपात मोहन पाटील आणि श्याम पाटील वजरकर आहेत, ते सुद्धा आपल्याला रामदेव दासचं मार्गदर्शन झाल्यानंतर सपोर्ट देतात. मराठवाड्याचे अध्यक्ष दीपक कोठारी यांनी संपूर्ण ही माहिती तुम्हाला दिलेली आहे. हा बंद अजून एक आपण जास्तीत जास्त ऑनलाईनमध्ये सुद्धा 20% मार्जिन, माझी 10% मार्जिन, 30% मार्जिन जर ऑनलाईन वाल्याला भेटलं तर डिस्काउंट 20% देईल. कारण की त्याला तरी जायला पाहिजे. पुढचा काळ हे आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी त्रासदायक आहे. त्यांना कॉम्पिटिशन जास्त आहे, नोकऱ्या नाहीत. आपल्याला आपलं पोट पाणी इम्प्रूव्ह होणं फार गरजेचं आहे. म्हणून मी सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो की हे आपलं पहिले तर आपल्याला बनायलाच लागेल. केमिस्ट एकता एकता. थँक्यू. धन्यवाद. बंद आहे याच्यामध्ये आपल्याला जसं मार्गदर्शन आपण साहेबांनी केलेलं आहे त्या प्रकारे आपण त्या मार्गदर्शनाखाली हा बंद पुकारला आहे. जसं की आपल्याला माहीत आहे की आपल्याला आपल्याला होलसेल रिटेलला आपण हा व्यवसाय करताना नियम सगळे आपल्या आज भारतातील अखिल भारतीय संघटनेकडून आज औषधी विक्रेत्याचं बेकायदेशीर ऑनलाईन औषधी विरुद्ध बंद पुकारण्यात आलेलं आहे. भारतात जवळपास संपूर्ण 12.5 लाख केमिस्ट आहेत, किरकोळ व ठोक औषधी विक्रेते मिळून. आणि ऑनलाईन औषधी हे बेकायदेशीर मोठ्या प्रमाणात विक्री होत आहेत आणि समाजावर व आमच्या केमिस्टावर याचा फार मोठा दुष्परिणाम होत आहेत. त्यासाठी हा बंद पुकारण्यात आलेला आहे. ऑनलाईन फार्मसी हे बंद झाली पाहिजे असं दिल्ली हायकोर्ट आणि मद्रास हायकोर्टनं 2 वर्षापूर्वी जजमेंट देऊनही सरकारनं अजून केंद्र सरकारनं अजून बी हा बंद केलेला नाही. आणि मागच्या 1 वर्षात आम्ही वारंवार सरकारकडे निवेदन देऊन मागण्या करून बी आमचा बंद वारंवार आम्ही त्यांना विनंती केली की ऑनलाईन बंद करा, पण बंद झाला नाही. त्यामुळं आम्ही नाइलाजाने हा आज एक बंद पुकारण्यात आलेला आहे. आणि रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही इमर्जन्सी औषधीची व्यवस्थासुद्धा केलेली आहे. आमच्या मागण्या सरकारनं मान्य करावं व भारतातील जवळपास 12.5 लाख केमिस्टांना न्याय द्यावं. और ह्या व्यवसायावर जवळपास 5 कोटी लोकचा पोट गुजारतो आहे, त्यांनासुद्धा न्याय द्यावे अशी माझी केंद्र सरकारना नम्र विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सांगितलेलीच आहे. ऑनलाईन औषधामुळे नशेची औषधे समाजामध्ये पोहोचत असून एक पिढी बर्बाद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. ह्यामुळे आम्ही समाजाचे काही देणं लागतो आहे, म्हणून आमची आंदोलनाची पुढील दिशा लवकरच निश्चित होणार आहे. हे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. आदरणीय जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली.